अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई। इस्लामपूर तहसील समोर सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा अखेर बसवला। आज 1 ऑगस्ट रोजी अण्णाभाऊ साठे यांची जयंती महोत्सव वाळवा तालुक्यातील सर्व पक्ष संघटना चे मातंग समाजातील प्रमुख नेते आणि कार्यकर्ते यांनी एकत्र येऊन साजरा करण्यात आला। गेली अनेक वर्षापासून मातंग समाजातील अनेक संघटना प्रशासनाकडे अण्णाभाऊंचे स्मारक व पुतळा व्हावा यासाठी रीतसर मागणी करत आहेत। अनेक वेळा आंदोलनाच्या माध्यमातूनही या विषयांवर प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला होता। आज जयंतीच्या महोत्सव निमित्ताने सर्व संघटना एकत्र येऊन आज अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा अखेर बसवला। पोलीस प्रशासनाने दबाव आणला आहे, तरीही मातंग समाजातील नेते आणि कार्यकर्ते यांनी अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा कसल्याही परिस्थितीत हलवू देणार नाही अशी भूमिका घेतली आहे। अण्णाभाऊ साठे यांचा जन्म गाव वाटेगाव वाळवा तालुक्यातील असून इस्लामपूर हे प्रमुख शहर आहे। संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशाबाहेरही अण्णाभाऊ साठे यांची पुतळे आणि स्मारक आहेत, परंतु अण्णाभाऊ साठे यांचा जन्म असलेल्या वाळवा तालुक्यात अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसवला नाही, हे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांचे अपयश आहे। मातंग समाजाच्या दृष्टीने हा विषय अत्यंत जिव्हाळ्याचा आणि अस्मितेचा आहे, तरी आज हा पुतळा बसून प्रशासनाने व लोकप्रतिनिधी यांनी निर्णय घेत नाहीत तोपर्यंत हा पुतळा हटवू देणार नाही। प्रसंगी रक्त सांडले तरी आता माघार घेणार नाही असा इशारा मातंग समाजाने दिला आहे। या ऐतिहासिक घटना घडवून आणण्यासाठी मातंग समाजातील डॉक्टर विजय चांदणे, विकास बल्लाळ, सुधाकर वायदंडे, उत्तम चांदणे, तानाजी साठे, नंदकुमार नांगरे, दयानंद चव्हाण, शंकर महापुरे, प्राध्यापक सुभाष वायदंडे, बापूराव बडेकर, भास्कर चव्हाण, रामदेवकुळे, कबीर चव्हाण, सदाभाऊ चांदणे, विनोद बल्लाळ, गॅब्रियल तिवडे, प्रभाकर तांबिरे, अजिंक्य बल्लाळ, रवी बल्लाळ, पिराजी थोरवडे, आकाश खवळे, शशिकांत वायदंडे, हर्षद बल्लाळ, दीपक मिसाळ, श्रद्धा शिंदे, शशिकांत चव्हाण, अजित गायकवाड इत्यादी प्रमुख कार्यकर्त्यांनी हा पुतळा बसविला आहे। जोपर्यंत पुतळा कायदेशीर मान्यता घेऊन प्रशासन बसवत नाही तोपर्यंत हा पुतळा हटविला जाणार नाही। अण्णाभाऊ साठ्यांचं साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठ्यांचं, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, सत्यशोधक अण्णाभाऊ साठेंचा, सत्यशोधक लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, कोण म्हणतोय होत नाही, तुमचा म्हणतोय होत नाही, मागणी आमच्या हक्काची, मागणी आमच्या हक्काची, छत्रपती शिवाजी महाराजांचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। आज 1 ऑगस्ट सत्यशोधक अण्णाभाऊ साठेंची जयंती आहे। त्या जयंतीच्या निमित्तानं इस्लामपूर शहरामध्ये वाळवा तालुक्यातल्या सर्व विविध पक्ष संघटनाचे प्रमुख नेते, कार्यकर्ते आणि मातंग समाजाच्या सगळ्या प्रमुख कार्यकर्ते एकत्र येऊन आज जयंती साजरी इथं इस्लामपूर येथे झालेली आहे। आणि गेल्या अनेक वर्षापासून अण्णाभाऊंचं जन्मगाव ह्या तालुक्यात आहे आणि अण्णाभाऊंचं कार्य हे अलौकिक कार्य आहे। साहित्य क्षेत्रातील असेल, संयुक्त महाराष्ट्र चळवळ असेल, गिरणी कामगारांचं असेल किंवा अनेक विविध पातळीवर त्यांनी फार उल्लेखनीय असं काम केलेलं आहे। भारत आणि भारताबाहेर त्यांच्या नावाचं डंका आहे, त्यांचं नाव लौकिक आहे। असं असताना गेली 30 ते 40 वर्षापासून किंवा सातत्याने ही मागणी मातंग समाजाच्या वतीने इथं होती की अण्णाभाऊंचं जन्मगाव असलेल्या या तालुक्याच्या प्रमुख ठिकाणी इस्लामपूर शहरात एक पुतळा आणि स्मारक व्हावं, पण इथल्या लोकप्रतिनिधी असेल, प्रशासन असेल याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेलं आहे। वेगवेगळ्या संघटनेच्या माध्यमातून मातंग समाजाच्या लोकांनी इथं विविध आंदोलनं केलेली आहेत। मागण्यांचे दरवर्षी मागणी होत असते, वारंवार मागण्या होत असतात, पण आज आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन जयंती महोत्सव अण्णाभाऊंचा जो साजरा केला त्यात आम्ही असा ठरावच केला की आता इथून पुतळा हलवायचा नाही जोपर्यंत हा पुतळा प्रशासकीय पातळीवर कायदेशीर होत नाही तोपर्यंत हा लढा चालू राहणार। तिथं जर पुतळा हलवायचा प्रशासनाने आणि पोलिसांनी जर प्रयत्न केला
तर इथं रक्त सांडलं तरी चालेल, पण इथं सत्यशोधक अण्णाभाऊ साठेंचा, सत्यशोधक अण्णाभाऊ साठेंचा. शहरामध्ये वाळवा तालुक्याच्या वतीनं सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांची 105वी जयंती या ठिकाणी साजरी केली आणि ज्या ठिकाणी साजरी केली त्याच ठिकाणी जो पुतळा आम्ही या ठिकाणी उभा केलेला आहे तो कायमस्वरूपी या ठिकाणी राहावा अशी समस्त मातंग समाजातली बांधवांची भावना आहे. त्यामुळे ते रक्तपात झाला तरी चालेल, ज्या मागणीसाठी सातत्यानं गेले अनेक वर्षापासून जो लढा आम्ही या ठिकाणी उभा केलेला आहे त्या मागणीला यावर्षी खऱ्या अर्थानं यश स्वरूप प्राप्त झालेलं आहे. त्यामुळे इथला पुतळा हटवला जाणार नाही. आम्हाला आमचं रक्त सांडावं लागलं तर चालेल, ते आम्ही सांडू, पण अण्णाभाऊंचा पुतळा या ठिकाणचा आम्ही हलवणार नाही. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा. साठे यांची 105वी जयंती अतिशय चांगल्या प्रमाणे आणि उत्साहात आम्ही वाळवा तालुक्याच्या वतीनं इस्लामपूर या शहरामध्ये साजरी केली. त्याचबरोबर गेले अनेक वर्ष 70 वर्ष अखंडपणे आम्ही या सत्ताधाऱ्यांशी प्रशासनाची लढत राहिलो, पण इस्लामपूरसारख्या शहरामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा झाला नाही. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ह्या तालुक्यातल्या वाळवा तालुक्यातले असून वाळवा तालुक्याची राजधानी इस्लामपूर असून ह्या राजधानी या लोकनेत्याचा पुतळा झाला नाही ही एक महत्त्वाची शोकांतिका आहे. आणि गेले अनेक वर्ष प्रशासन असेल किंवा आमदार असतील खासदार असतील यांनी सुद्धा याच्यावर कुठलीही दखल घेतली नाही आणि यामुळे आम्ही सर्वच मागासवर्गीय लोक तळमळून गेलेलो आहे. आणि ह्यामुळे आज आम्ही 105वी जयंतीनिमित्त इथं आम्ही पुतळ्याचं स्थापन केलेलं आहे आणि इथून पुढे पुतळा हलणार नाही. चाहे आमचं रक्त सांडलं किंवा आमचा जीव गेला तर बेहतर, तरीही पुतळा हलणार नाही. प्रशासनानं याची दखल घ्यावी आणि आमदार खासदारांनी याची दखल घ्यावी आणि आम्हाला सहकार्य करावं ही त्यांना विनंती करतो. जय भीम, जय भारत. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची 105वी जयंती आम्ही मातंग समाजातील समस्त पक्ष संघटना विचारधाराचे लोक एकत्र येऊन आज मोठ्या दिमाखात या ठिकाणी साजरी केली. परंतु आमच्या समाजाच्या भावना अशा आहेत की गेल्या 40 वर्षामध्ये आमच्या या मागणीच्या बाबतीमध्ये प्रशासनानं कुठल्याही प्रकारची संवेदनशीलता दाखवली नाही. नेहमी आमच्या भावनांशी खेळण्याचं पाप इथल्या प्रशासनानं केलेलं आहे आणि आज या ठिकाणी आमची मागणी आहे की गेली कित्येक वर्ष आम्ही मागणी करून सुद्धा आपण लिगली आणि इलिगली पद्धतीनं सुद्धा कसल्याही प्रकारचं आम्हाला सहकार्य केलं नाही. परंतु त्यामुळं आमच्या समाजामध्ये प्रचंड प्रकारचा एक असंतोष आहे आणि त्या असंतोषाची वाट आज या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मोकळी झालेली आहे. गेली कित्येक वर्ष आम्ही महाराष्ट्रामध्ये बघत आहोत की अण्णाभाऊ साठेंचे पुतळे संघर्षातूनच का उभा राहतात. सांगलीमध्ये आम्हाला भांडून पुतळा मागावा लागला, आम्हाला पलूस तालुक्यामध्ये आटपाडी तालुक्यामध्ये संघर्ष करून पुतळा मागावा लागला आणि ह्याच्यासारखं वाईट दुःखद काही नाही. कारण अण्णाभाऊ साठे रशियामध्ये जाऊन रशियाला त्यांचं महत्त्व समजलं, परंतु इथल्या प्रशासनाला अण्णाभाऊ साठेंचं महत्त्व जर समजत नसेल तर आम्ही कायदा हातात घेऊन या ठिकाणी आज पुतळा बसवलेला आहे आणि तो कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही माघार घेणार नाही. आणि या सर्व प्रक्रियेमध्ये आमचं रक्त सांडलं तरी आम्ही प्रशासनाला इशारा देतो की आम्ही माघार हटणार नाही. धन्यवाद.